नमस्कार, मी दीक्षा चंदन शिवे, सांगोलीची रणरागिणी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सांगोला मोहोत रोडवर एस.टी बस आणि पिकअपचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यू. सांगोला मोहोत रोडवर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. चिंचोली तलावाजवळ एस.टी बस आणि महिंद्रा पिकअप यांच्यात झालेल्या धडकतीमध्ये पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील वाहक आणि प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 9 मे 2026 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एस.टी बस क्रमांक MH13 CU 8126 पुण्याच्या दिशेने जात होती. याच वेळी सांगोला ते मोहोद रोडवरील चिंचोली तलावाजवळ असलेल्या इंगोले यांच्या घरासमोर येणाऱ्या महिंद्रा पिकअप क्रमांक MH14 FT 1002 ने बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की पिकअप चालक पांडुरंग लक्ष्मण गायकवाड, वय वर्ष 28, राहणार कडलास, यांचा या अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. या घटनेत एस.टी बसच्या महिला वाहक श्रीमती श्रद्धा पोरे, प्रवासी अश्विनी इंगोले यांच्यासह 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पिकअप चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता चालवल्याने हा अपघात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मिळून सुमारे 10 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चैतन्य शिवाजी वरगर, वय वर्ष 35, राहणार महिम यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 281, 106, 125, 324 आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बनसोडे करत आहेत. धन्यवाद.